साईराम फ्रेंड, तर आलेलो आपण आता गाडीवरती जायला आणि आपली शेटानी इकडे आहे आणि बाकीचे बघा फुकटचे शेट लोक कसे बसलेले आहेत. अरे अरे फोन आलाय का नक्की दाखव जरा. हो 2 3 4 4 माकडा आहे तिकडे. चला मग जाऊ दे. आपल्याला तर आज गणेशपुरीचा भाडा आहे पण कोणत्या गावातला माहिती नाही. चला मग भेटू आपण आता गणेशपुरीला. भाडाला पिकअप केला फ्रेंड्स आपण आणि निघालो पण आणि पोहोचलो आता आपण सोपार फाट्याला हायवेला लागलोय आपण. तर चला आता बघू पुढे आपण कुठे भेटू. वेवरनं सिरसाटपर्यंत फ्रेंड आपण सुसाट पोहोचलो पण आता इकडचा तुम्हाला रस्ता माहितीच आहे. मुंगींसारखा चालायला लागेल. रस्ता बघू शकता तुम्ही. भरपूरच करावं आहे पण काय करणार काय लागेल. एक दुसरा रस्ता आहे पण तुम्हाला काय माहिती नाही म्हणून मी तिकडचा रस्ता काय घेतला नाही. सरळ आपल्याला जो रस्ता माहिती आहे त्याच्यानेच जाऊ. चला भेटू पुढे. फ्रेंड्स तुम्ही रस्ता तर बघू शकता किती खराब रस्ता आणि त्याच्यात पण एक हे वांदे आहेत की एका साईडने गाडी येऊ शकते. आता आम्ही कधीपासून 15 मिनिटापासून थांबलो पण तिकडच्या काय गाड्या थांबायला बघत नाहीत. म्हणून आम्ही कधीपासून थांबलो आणि असे जर हाल चालू राहतील तर पावसापर्यंत तर वाट लागेल पूर्ण. काय आमचे बिचारे रिक्षावाल्यांचा हाल होतील. बनवा पटापट रस्ता. फायनली फ्रेंड्स आम्हाला सोडला आणि इकडच्यांना आता थांबवला आहे. आता यांचा टाईमपास होईल 10-15 मिनिटं. पण फायनली आपल्याला जो भाडा होता ना तो आपण सोडला आहे भाडा या साईडला. आणि गाव एवढा आतमध्ये आहे ना की विचारू नका. भरपूरच आतमध्ये आहे गाव आणि बाकीचा व्ह्यू तर तुम्ही बघू शकता. एक नंबर व्ह्यू आहे. चला थोडाफार रस्ता पण दाखवतो पुढे तुम्हाला. तुम्ही रस्ता पण बघू शकता. पूर्ण फुल डोंगरातला रस्ता आहे. एकदम असा आहे. फुल गाव काय वाईब आहे इकडची. एक वेगळीच वाईब आहे बाई. काय जो राहत असेल त्यांना थोडाफार दुकाना बिकाना ट्रॅव्हलिंगचा थोडा त्रास होत असेल पण सकून तर एक नंबर आहे इकडे. फुल रिलॅक्स. काय कोणाचा टेन्शन आहे काहीच नाही. बघा ना जिकडे बसायचं तिकडे झाडा बिडा खालती बसा नाही. घराबिरा बघा आपण कशी बनवलं. सगळी जण राहायला लागला घराबिरा बनवून पण मस्त शेतानच. चला मग फ्रेंड आता आपण गावातनं बाहेर तर निघालो आणि मेन रोडला आलोय. जो की मेन रोड आपला गणेशपुरीला जातो तो. आणि हा कोणता गाव आहे कुठला आहे जर कोण ओळखत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि कुठून कुठून तुम्ही माझे व्हिडिओ बघताय ते पण कमेंट करून नक्की सांगा. मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. साईराम.